आता पप्पा बोललेत आणि 16 वर्षाचं झालं तो श्रीलंका ते करंजा करायचं आहे. श्रीलंका टू करंजा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. ओ शाबाश. मस्त मस्त मस्त. चल बघा. आज आमच्या खानदानाचा त्यांनी नाव रोशन केलं. आर्यने हा जागतिक विक्रम केलेला आहे, कारण ह्याच्या आधी असा कोणी विक्रम केलेला नाहीये. जगाच्या पटलावरती नोंदवला गेलेला इतिहासातला हा पहिला इव्हेंट आहे. आणि काशाच्या खडकाजवळ आलो आणि माझे शोल्डर्स खूप दुखायला लागले. तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्हाला आर्याकडून ही मोठी भेट मिळाली आहे, कसं वाटतं तुम्हाला? हाय नमस्कार, कशा सर्व. मी राजदीप घरात तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंजाच्या यूट्यूब चॅनलवरती. आणि मी आहे आता करंजा जेटीवरती आणि आज मी आणि मॅडी भोईर या इकडे जरा तुमचे दर्शन द्या आपल्या मंडळीला. तर मी आणि मॅडी आज चाललोय धरमतर खाडीवरती. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघणार आहात आर्य पाटील 13 वर्षाचा मुलगा आहे, तो आज पराक्रम करणार आहे. धरमतर खाडी टू काशा खडक 24 किलोमीटरचा प्रवास तो बटरफ्लाय पद्धतीने समुद्री प्रवास करणार आहे, बरोबर बोललो ना. आणि ही व्हिडिओ मला सजेस्ट केली मॅडी भोईर यांनी. तर चला हा कसा प्रवास सर्व काय होणार आहे. आणि आता करंजा जेटीवरून आपल्याला बोट आहे, ती आपल्याला घेऊन जाईल. एक तर आहे आणि 4 बोटले 4 बोटी आहेत. आणि सर्व म्हणजे स्विमिंगबद्दल आपल्याला तेवढी काय फारशी माहिती नाही, ती सर्व माहिती आपण प्रशिक्षकांकडून घेणार आहोत. तर चला जाऊन त्यांना भेटूया. थोड्याच वेळात आपली तर येईल. तर आली काय नंतर मग आपण इकडे धरमतर खाडीला जाऊ आणि नंतर जो काय प्रवास असेल तो मी तुम्हाला दाखवीन. पराक्रम जबरदस्त होणार. 24 किलोमीटर अंतर 13 वर्षाचा मुलगा कव्हर करतो. 8वीला आहे ना तो, सेंट मेरी कॉलेज सेंट मेरी स्कूलवरती आहे. तर तो सर्व प्रवास मी तुम्हाला दाखवीन. चला वाट कोणची बघताय. तुझ्या चॅनलवरती पण ब्लॉग येईल ना, मॅडी भोईर ब्लॉग्सवरती पण ब्लॉग येईल, तर तो पण देखील चेक करा. आणि चॅनलवर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला जाऊया, आपली तर वाट बघताय. आणि सर्व फॅमिली सोबत आलेत आणि जे नवीन स्विमिंग शिकतायत पोरं, लहान पोरं, ते सुद्धा त्याला बघण्यासाठी आलेत. आर्य पाटील याला, त्याला पण सुद्धा भेटवतो तुम्हाला. तर जाऊया. आपली मोठी तर आणि छोटे 3-4 बोटले आहेत आणि आपण जाणार आहोत ते याच्यामध्ये जाणार आहोत. धरमतल खाडीवरून आपण छोट्या बोटल्यात जाऊ. मग ती बोट जवळ असते ना मॅडी, पवल ना सोबत साईडला जातात. ही त्याच्या लांब राहील ना, मग आपण नंतर बदलू. खाडीपर्यंत आपण सोबतच राहू, कारण का थोडा विषय खोल असते बोटल्याचा म्हणून. आणि फिशिंग ब्लॉग आपले कमी येतात, त्याचा तोही कारण आहे. नेक्स्ट टाइम येईल. कलेक्ट फिशिंगला जाणार ना, कलेक्ट फिशिंगला जाणार, पापलेट फिशिंगला जाणार आहोत. तो देखील ब्लॉग येईल आपल्या चॅनलवर ना. एवढी मोठ्या रिक्स घेतोय. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला जाऊया. हा नाव काय याचा? हृदय. किती वर्षाचा आहे तो? आता वर्ष झालाय. आणि त्याला सुद्धा पावता येते. त्याचे पप्पा स्वतः ट्रेनर आहेत ना. पावता येते का तुला बाबू? पावता येते ना. पावता येते की नाही? माझ्यासोबत आहे मायांक म्हात्रे. त्याचा गेल्या हप्त्यामध्ये त्यांनी पण पराक्रम केलेला आहे. घारापुरी टू करंजा जेट्टी 24 किलोमीटरचा प्रवास त्यांनी केला होता. किती वर्षापासून तू स्विमिंग करतोस? 4. आणि जो तुम्ही घारापुरी टू करंजा जेट्टी मारलास, प्रवास केलास, तो कुठल्या स्टाईलने केला होतास? फ्री स्टाईलने केला होतास. त्याच्या उडी मारायच्या थोडा 1-2 मिनिट आधी तुझ्या मनात काय होता? कम्प्लीट करायचं होतं. कम्प्लीट करायचं आणि टाइम दिला ना, त्याच्या अगोदरच करायचं. किती टाइम दिला होता तुला? मला 6 तासाचा टायमिंग दिलेला. मी 5 तास 29 मिनिटात केला. हा पराक्रम त्याने केलेला आहे फ्री स्टाईलमध्ये. आणि कम्प्लीट केल्यानंतर तुझ्या मनात काय होता? तू मग हार पण घालून दिलाच नाही. काय होता मनात तुझ्या तेव्हा? हार घालायचाच नव्हता मला. तुला हार घालायचा नव्हता. आणि याच्या पुढं काय अजून काय विचार काय केलास तुम्ही? याच्या पुढे अजून काय करायचं आहे तुला? आता मला वाटतं कारण जानेवारीला अजून एक इव्हेंट घेणार आहात. म्हणजे जो आता आपण करतोय त्याला इव्हेंट बोलताय तुम्ही? इव्हेंट बोलताय बस. आणि तुझा काय विचार आहे त्याच्या पुढं? आता पप्पा बोललेत आणि 16 वर्षाचं झालं तो श्रीलंका ते करंजा करायचं आहे. श्रीलंका टू करंजा? मग मला बोलवशील ना? जाऊ आपण सोबत. 24 किलोमीटर आहे तो पण. किती? 24 का 25 आहे. काय श्रीलंका? बघितला मी. श्रीलंका राजा. श्रीलंका कुठं गेला माहिती आहे? एवढा डिस्टन्स आहे, जास्त नाही तो. श्रीलंका टू करंजा बोललास तू? श्रीलंका करंजा ना, सॉरी. तो
केरलाचा तो ब्रिज लागते तो कन्याकुमारी हा कन्याकुमारी तो करणार आहेस. ठीक आहे, तुला शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. असंच हसत राहा कायम आणि असंच पवत राहा आणि आपल्या गावाचं नाव पुढे घेऊन जा. ठीक आहे, चल धन्यवाद. एक वाजला आहे आणि JSW कंपनी बघतात प्रायव्हेट लिमिटेड. इथं पूर्ण वास येतोय सिमेंटचा, अजून सर्व मेटल वगैरेचा. आणि ही आर्याची बोट आहे, याच्यात आर्या आराम करतोय. त्याला आधीच पुढं पाठवलं होतं कारण का आम्हाला थोडा उशीर झाला. या 3 बोटी आपल्यासोबत असणार आहेत आणि आपल्यासोबत ही मोठी बोट. 1 वाजला आहे आणि धरमतर जेट्टी पहिल्यांदा आलो इकडं या साईडला, म्हणजे इथून अलिबागला जातोय पण कधी जेट्टीवरती आलो नाही. मॅडी गेला पण त्याच्यावरती उतरलं, पण या बोटीत जायचं आहे बोलते मॅडी. चला जाऊया. सर्व मित्रपरिवार, सर्व फॅमिली सोबत आलेले आहेत. बघूया आता कसा होणार प्रवास, सर्व काय तुम्हाला दाखवतो. थंडी भरपूर लागते. आर्या आलेला आहे. आता 1:30 वाजलेत आणि 1:50ला आर्याला उतरायचं आहे. तर सर्व कोच वगैरे त्यांची टीम मॅनेजमेंट आहे ती सर्व त्याला सांगत आहे काय कसं करायचं. आणि ही जेट्टी मला वाटतं इथून उतरणार आहे आर्य. सर्व तुम्हाला दाखवेन. आता त्याला भेटायचं होतं मला, पण सध्या ते बिझी आहेत आणि आता मी त्याला डिस्टर्बसुद्धा करणार नाही. फक्त बेस्ट ऑफ लक आपले व्हिडिओ मार्फत त्याला सांगेन. उद्या व्हिडिओ बघेल तेव्हा तो बघणारच आहे. सगळे शुभेच्छा देत आहेत त्याला. सर्वांचा आशीर्वाद होताच पाण्यामध्ये उतरणार आहे. नमस्कार सर्वांना, जय शिवराय. आज आपण इथे जमलेलो आहोत. आर्य हा जागतिक विक्रमासाठी आज इथे आलेला आहे. धरमतर ते कासा हा 24 किलोमीटरचा सागरी अंतर बटरफ्लाय या इव्हेंटमध्ये तो करणार आहे. आणि आपल्याला महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून निरीक्षक म्हणून हिरेन सर आलेले आहेत. तसेच त्याचे वडील म्हणजे माझे काका हे इंटरनॅशनल कोच आहेत. तसेच इथे जेवढे उभे आहेत तेवढे आमचे सगळे इंटरनॅशनल स्विमर्स आहेत, नॅशनल स्विमर्स आहेत. सर्वांनी धरमतर गेटवे वगैरे केलेला आहे. पण आज आमच्या घरातून हा उपक्रम नव्याने उपक्रम करणार आहे बटरफ्लायमध्ये आणि हा जागतिक विक्रमामध्ये याची नोंद होणार आहे. तर त्याला ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशन आणि उरण तालुका स्विमिंग असोसिएशन तसेच महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेतर्फे शुभेच्छा देऊन त्याला ही लवकरात लवकर त्यांनी हा उपक्रम पार करावा अशा शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आर्य पाटील हा धरमतर ते कासा हे 24 किलोमीटरचं अंतर रिअल स्ट्रोक म्हणजे बटरफ्लायमध्ये तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि मला खात्री आहे की तो यशस्वीरित्या पूर्ण करेल. आणि हा त्याचा विक्रम, त्याच्या नावावर हा विक्रमाची नोंद होणार आहे. तर मी उरण तालुका जलतरण संघटना, महाराष्ट्र हौशी जलतरण संघटना आणि माझी ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशनच्या मार्फत मी त्याला आत्ता शुभेच्छा देतोय आणि त्याचा इव्हेंट पूर्ण झाल्यानंतर त्याचं स्वागत देखील करणार आहे. मी डॉक्टर संदीप
आज जी आपला उपक्रम होणार आहे की आर्य पाटील 24 किलोमीटर तो स्विमिंग करणार आहे. त्याच्याबद्दल तो IAA बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव त्याचं दर्ज होईल. समजा ज्यांनी कंप्लीट केला त्याचा अटेम्प्ट आहे 24 किलोमीटरचे. आज उद्या सकाळी झाला तर त्यांचे एक वर्ल्ड रेकॉर्ड होईल ते उद्या. I'm Dr. Prashant Shah, and on behalf of IAA, I wish him all the best for attempting this 24-kilometer butterfly attempt, and wish he does this world record in a record time. All the best, Bachchan. आज आर्य जो विक्रम करायला निघालेला आहे, आपण सर्वजण त्याचे साक्षीदार होणार आहेत आणि आपल्या सर्वांकडनं हा विक्रम त्यांनी ठरवलेल्यापेक्षा कमी वेळात करावं असं आपल्या सगळ्यांकडनं शुभेच्छा. आम्ही बदलापूर आगरी समाज संघटनेच्या वतीने त्याला पूर्णतः आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत. आर्या हा जो आज जागतिक विक्रम करायसाठी निघालेला आहे त्याच्यासाठी निरीक्षक महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून पुन्हा IAA कडून जे आलेले आहेत निरीक्षक त्यांनीसुद्धा त्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. तसेच त्याच्यासोबत त्याचे कोच म्हणजे त्याचे वडील ते 2 शब्द बोलतील प्लीज. आर्य किशोर पाटील हा माझा छोटा मुलगा आहे आणि हा एक बटरफ्लाय ह्या प्रकारामध्ये काहीतरी थोडं वेगळं करावं ह्याप्रमाणे तो जागतिक विक्रमासाठी प्रयत्न करत आहे. याच्यासाठी माझ्या त्याच्या पाठी आशीर्वाद आणि शुभेच्छासुद्धा आहेत. त्याच्यावर माझा भाचा हितेश भोईर हा सुद्धा त्याचा कोच म्हणून आहे आणि त्यालासुद्धा त्याच्या शुभेच्छा. फक्त 5 मिनिटांनी आली. तयारी चालू आहे. थोड्याच वेळात आर्या पाण्यामध्ये उतरेल. चिटू आहे सगळे लोक आहेत. ओके चिटू कुठं आहे? चिटू कुठं आहे? बरोबर आहे. 50 मिनिटं झाले चिपू तुम्ही पुढे जा. तुम्ही जा पुढे. जा पुढे जा. थांब तू मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मोरया. एक 53 झालेत आणि आपला आर्य आपल्या प्रवासाकडे निघालाय. त्याच्या सपोर्टला पण आहेत बरेच जण आणि आम्ही पण निघालोय. आता आपण सुद्धा आपल्या छोट्या होडीमध्ये जाणार आहोत आणि सर्व परिवार सुद्धा आहे. काय बोलतोस? आता आले असेल ना एकट्याची? आली एकट्याची आले. ते डायरेक्शनसाठी सोबत लागतायत काय? हो लागतं. तर ते काय काय सांगतात? काय नाही फक्त कधी पेल असेल तर जास्त चेअरअप करतायत नाही तर मग डायरेक्शन साईडला हो इकडनं चल यासाठीच.
बरेचसा चेअरअप करतायत. चहा पिवला चहा पिऊन घ्या. थंडी उरवाला. आज की सुबह चाय के नाम से आर्या पाटिल के लिए चाय पीने बैठ. क्या बोल रहे हो? आज की सुबह 3 बजे है और आर्या पाटिल वर्ल्ड रिकॉर्ड बनाने वाले हैं और हम लोग यहाँ पे चाय एंजॉय कर रहे हैं यहाँ पे इस ठंडी में. तीन वाजत आलेत आणि आर्याने 3-3.5 किलोमीटर प्रवास पूर्ण केलेला आहे. काढला बोट सोबत काढला. वाजलेत आणि आर्याने आत्तापर्यंत एकूण 22 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे बटरफ्लाय पद्धतीने. जसं जसं आपण जवळ होत चाललं तसं असं जोश सर्वांचा वाढत चालला आहे. बघा रात्रीपासून आवाज होण्याचाही कमी झाला आहे नाही. आई तर रात्रीपासून आवाज देत आहेत. इथे बाटली आली इथे ती बाटली उचल. आई नाव का तुमचं? माझं भानुमती जगन्नाथ भोई. कुठल्या तुम्ही? मी करंजाची. आणि आर्याला पूर्ण चेअरअप करते ती मगासपासून, काल रात्रीपासून करते. आता कसं वाटतं आता आर्य कासाच्या खडकाजवळ पोहोचणार आहे, जो पराक्रम तो आज करणार आहे, त्याच्याबद्दल काय म्हणाल तुम्ही? खरंच हे महाकठीण आहे पोहणं. म्हणजे मला रक्ताचं पाणी करावं लागते ते पोहण्यासाठी. कुठलाच कसलाच आधार नाही, पाण्यावरच हे करायला लागते.
आणि एवढं करते बोलल्यावर आम्हाला खूप त्याचा अभिमान वाटते. आनंद म्हणजे खूप आनंद, कारण आमचा खानदानच पोहण्यात गेलेला आहे. मला मी गेली 13-14 वर्षाची असतापासून माझे भाऊ स्विमिंग करतात आणि ते मी बघत आलोय अद्यापर्यंत. आणि मला आज माझा भाचा लागते. हां, पण मला एवढं आता या 60 वर्ष मला झालीत, पण या वयात मला त्याचा प्रोग्राम बघताना खूप आनंद वाटते. धन्यवाद आई. तर 7:30 वाजत आलेत आणि आपण पोचलो काशा खडकाजवळ. या काशा खडकाजवळ मी नावाने सांगण्याची गरज नाही. खडकाचा इतिहास आहे. जुलै महिन्याच्या 17 तारखेला रामदास बोट याच्यावर आदळली होती. 18 डिसेंबर आर्यन आपला एक पराक्रम करणार आहे. बटरफ्लाय पद्धतीचा सागरी प्रवास करून, बटरफ्लाय पद्धतीचा सागरी प्रवास करून तो या काशा खडकाला प्रवास पूर्ण करणार आहे. तो आज काल रात्री 2च्या दरम्यान हा प्रवास सुरू झाला होता आणि आता 7:30 वाजलेत. मी काशाच्या खडकाजवळ पहिल्यांदाच आलो आहे आणि या सागरी प्रवास बटरफ्लाय पद्धतीचा आर्यनचा प्रवासाचा साक्षीदार म्हणून आज आलो आहे. बघा गणपती बाप्पा जय. हितेश गॉगल काढ. मला आज सगळ्यांचं नाव नोंदणी केलं. नारळ बोट बापसाची पुढे जन्म घेतला. आर्या पुढे जाईल. गावाचा रायगडचं नाव रोशन केलं मुलांनी. याच्यातच माझा अभिमान वाटते. मला ते भरपूर मला आता आनंद झाला, कारण आज आमच्या खानदानाचा त्यांनी नाव रोशन केलं. सर्वांच्या आनंदीमय चेहरे तुम्हाला सांगतील की ते खुश आहेत सर्व. आता आपल्या समोर सर्व आर्याची स्विमिंग टीम आहे, मेंबर आहेत सर्व. तर आपण त्यांना विचारूया काय त्यांना कसं वाटतंय आणि ते आर्यासाठी काय शुभेच्छा देतील. नक्कीच आर्यने जो आज विक्रम केलेला आहे हा जागतिक विक्रम झालेला आहे आणि आर्यने जो विक्रम केला आहे त्याबद्दल आम्हाला सर्वांनाच आनंद आहे आणि अभिमानसुद्धा आहे. आर्यने हा जो विक्रम केला हा फक्त उरण तालुक्यासाठी नाही आहे, रायगडसाठी नाही, महाराष्ट्रासाठी नाही, तर देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे की त्यांनी हा जागतिक विक्रम केलेला आहे. याच्या आधी अनेक असे विक्रम झालेले आहेत, पण आर्यने आज जो विक्रम केला आहे तो धरमतर ते कासा खडक हा 24 किलोमीटरचं अंतर पोहून पार केलं आहे. नुसतं पोहून पार केलेलं नाही आहे,
तर बटरफ्लाय या प्रकारामध्ये पोहून पार केलेला आहे. बटरफ्लाय हा प्रकार असा आहे जलतरणामधला सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात ताकदीचा हा प्रकार आहे. बटरफ्लाय या प्रकारामध्ये दिग्गज जो स्विमर आहे तो 200 मीटरपेक्षा जास्ती करण्यासाठी सुद्धा त्याला त्रास होतो. तो पुढे हिम्मत करत नाही 200 मीटरपेक्षा जास्ती करायचा. आर्यनी हाच इव्हेंट 24 किलोमीटर केला आहे. धरमतर ते कासा खडक अरबी समुद्राच्या मध्ये असणारी ही खाडी लगतचा भाग आहे आणि हा जो धरमतर ते कासा खडक ही 24 किलोमीटर त्याने अंतर जे पोहून पार केलं आहे. नक्कीच आर्यने हा जागतिक विक्रम केलेला आहे कारण ह्याच्या आधी असा कोणी विक्रम केलेला नाही आहे. हा जो विक्रम आहे हा जगातला सर्वात लहान मुलगा 13 वर्षीय आर्य यांनी हा विक्रम केलेला आहे आणि त्याच्यामुळे हा जगातला पहिला विक्रम झालेला आहे. आणि त्यामुळे उरण तालुक्याचं नाही तर देशाचं नाव हे जगाच्या पटलावर त्यांनी नेऊन ठेवलं आहे. त्यामुळे आम्हाला त्याचा नक्कीच आनंद आहे, अभिमान आहे आणि हा अभिमान कायम राहील. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्य हा विक्रम करत असताना आर्यचे वडील हे राष्ट्रीय कोच आहेत, राष्ट्रीय पंचसुद्धा आहेत आणि त्याला स्विमिंग हे जे आहे हे घरातून लाभलेलं आहे. आर्यचं संपूर्ण जर बॅकग्राऊंड बघाल तर त्याच्या घरामध्ये त्याचे काका असतील, त्याच्या आत्या असेल, त्याची बहीण असेल, हे सगळे स्विमर आहेत. सगळ्यांच्या नावावर काही ना काहीतरी वेगवेगळा एक विक्रम नोंदवलेला आहे आणि आर्यने आज जो विक्रम नोंदवलेला आहे जगाच्या पटलावरती नोंदवला गेलेला इतिहासातला हा पहिला इव्हेंट आहे आणि तो आर्यने कंप्लीट केला आहे. नक्कीच आम्हाला आनंद आहे आणि असे इव्हेंट आणखीन व्हावेत यासाठी या इव्हेंटमधून प्रोत्साहन देखील मिळणार आहे. प्रोत्साहन घ्या. स्विमिंग हा असा इव्हेंट आहे, असा प्रकार आहे की स्विमिंगमुळे तुम्ही जर दिवसभर व्यायाम केलात किंवा दिवसभर इतर एक्सरसाइज करा, योगा करा, पण त्याहीपेक्षा 1 तास स्विमिंग केलात तर तुम्ही पूर्णपणे सर्वतोपरी फिट राहता. आणि म्हणून हा इव्हेंट बघून आर्यने जागतिक विक्रम केला आहे त्याचा प्रेरणा घेऊन सर्वांनी मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेन की सर्वांनी 1 तास स्विमिंग करा, कायमचं फिट राहा, हे मी संदेश देण्याचा प्रयत्न करेन. नक्कीच. सर आपलं नाव सांगा. माझं नाव वीरेश मोडकरकर. सरांची टीम आहे पण सरांनी एवढी चांगली माहिती दिली की कोणाला बोलण्याची संधीच दिली नाही. मी आधीच ठरवलं होतं की तुम्ही म्हटलं की सगळ्यांना थोडं थोडं बोलायला देऊ. मी म्हटलं कोणाला बोलायलाच द्यायचं नाही. आता मला प्रश्न पडले की त्यांना विचारू काय. मी तुमच्या वतीने विचारतो कारण मला माहिती आहे की काय प्रश्न विचारतो. तुम्ही रोज स्विमिंग करता, 7 ते 8 बॅचला येता. आर्य तुमच्यासोबत प्रॅक्टिस करतो, समुद्रामध्ये प्रॅक्टिस करत होता. काय प्रॅक्टिस करत होता, कसं करत होता, काय अनुभव? आर्यवर आता नुसतं त्याच्या फॅमिलीचा नाही तर आम्हाला सुद्धा त्या अभिमान वाटतो का आम्ही त्याच्यासोबत प्रॅक्टिस करत होतो आणि आम्हाला अभिमान वाटतो. जगदीश आपण काय बोलाल? स्विमिंग तुम्ही बघितले, प्रॅक्टिस तुम्ही बघितले. मी जगदीश पाटील. आर्य आमच्याबरोबर प्रॅक्टिस करत होतो, आम्ही त्याच्याबरोबर असतो. त्याचे वडील आम्हाला कोचिंग करतात. आता त्यांनी बटरफ्लाय केलं, आम्ही पण काहीतरी 100-200 मीटर तरी बटरफ्लाय करायचा प्रयत्न करू आम्ही त्याच्याबरोबर. आमच्या स्विमिंग पूलवरती सर्वात जास्ती स्विमिंग करणारे नितीन जाधव आहेत. नितीन जाधवांना विचारा. नितीन जाधव, तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये सर्वात जास्ती स्विमिंग करताय, पण आजचा आर्यचं इव्हेंट बघून तुम्हाला काय वाटतं? खूपच अभिमानास्पद गोष्ट केलेली आहे त्याने असा कठीण असा प्रकार समजला जाणारा बटरफ्लाय प्रकारातून त्याने स्विमिंग केलं आहे. खूपच अभिमानास्पद गोष्ट केली. आमच्याबरोबर तो रोज सराव करतो, बरोबरीने आमच्या बरोबरीने पोहतो आणि तेवढ्या लहान वयात एवढं मोठं गाठणं ते खूपच म्हणजे प्रशंसनीय आहे आणि आम्हाला खूप आनंद झालेला आहे ते की त्यांनी हा विक्रम केलेला आहे. बटरफ्लाय प्रकार हा खूप कठीण आहे, खूप दमछाक होते, लवकरच थकतो माणूस, परंतु सातत्याने कंटिन्यू रात्रीतून एवढ्या लांब पोहणे आणि कंटिन्यू 5.5 तासाच्या पेक्षा अधिक काळ त्यांनी पोहून हे अंतर त्याने पार केलेलं आहे. खूपच अभिमान वाटतोय आम्हाला. धन्यवाद. आणखीन एक मी विनंती करेन, ज्येष्ठ नागरिक आहेत आमच्यासोबत, स्विमर आहेत ते पण, आणि सगळ्यात वयाने जास्त आहेत आमच्यामध्ये, त्यांचा एक अनुभव वेगळा आहे. काय सांगाल? 2 किलोमीटरसाठी मालवणला जाणार आहे. आम्ही आर्यनबरोबर प्रॅक्टिस करत होतो आणि आर्यनने हा जो जागतिक विक्रम केलेला आहे त्याच्याबद्दल आम्हाला खूपच अभिमान आहे आणि त्याच्यापासून आम्ही प्रेरणा घेऊन मी सुद्धा या 8-10 वर्षामध्येच पोहायला शिकलो आणि आता मी मालवणमध्ये 2-2 किलोमीटरपर्यंत स्पर्धेला मीही उतरतो आणि पूर्ण करतो. मालवणला स्पर्धेमध्ये उतरणार आहे आता समुद्रामध्ये 2 दिवसांमध्ये. 22 तारखेला आमचा मालवणला इव्हेंट आहे, चिवला बीचला. त्या इव्हेंटसाठी आमच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नक्कीच. या इथे आणखीन मी एक गोष्ट सांगेन की आर्यने जो इव्हेंट चालू केला तो रात्रीच्या काळोखामध्ये 1:30 वाजता, रात्री 1:30 वाजता जो इव्हेंट चालू केला.
अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण काळोख असतो. काळोखामध्ये इतर काही दिसत नाही. समोरून येणारा फक्त अंगावर येणारा जहाज दिसत असतं. थंडी आहे कडाक्याची, हवा सुटलेली आहे, दव पडतोय आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी हा इव्हेंट करणं ही फार मोठी आणि जोखमीची आणि खूप विक्रमाचीच गोष्ट आहे आणि त्यांनी तो विक्रम केला आहे. ब्लॉग मोठा होईल त्याच्यामुळे बरंच बोलायचं आहे, पण ब्लॉग मोठा होईल आणि आपल्याला बघायला पण ते आवडणार. आपण अशाच इव्हेंटला भेटत राहू. नक्कीच 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 नक्कीच. धन्यवाद 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 धन्यवाद. घाल थोडा. अरे टेम्पल नाही. 8:30 वाजलेत आणि आपण परतलोय जिथनं आपण प्रवास आपला सुरू केला होता करंजा जेट्टीवरून. काल रात्री 8:30 वाजता आपण इकडं भेटलो होतो. आपल्या समोर आता आर्य आहे जो काल रात्री आपला 24 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी उतरला होता आणि आज त्यांनी तो प्रवास पूर्ण केला आहे. आर्य, जेव्हा पाण्यामध्ये उतरणार होतास तेव्हा तुझ्या मनामध्ये काय चाललं होतं? माझ्या मनामध्ये चाललं होतं काही होऊ दे, मला हा इव्हेंट कंप्लीट करायचा आहे. आणि आज तू हा सर्व प्रवास पूर्ण केलास. 24 किलोमीटरचा बटरफ्लाय प्रकार होता, तो पूर्ण केलास. आता तुला कसं वाटतं? मला खूप प्राऊड फील होतंय की मी माझ्या कंट्रीचं नाव म्हणजे मोठं केलंय. आणि आज तुझ्या पप्पांचा बर्थडे सुद्धा आहे. हां, तर त्यांना काय म्हणशील? त्यांना विशेष काय दिसेल? हा त्यांच्यासाठी बर्थडे गिफ्टच आहे. हा इव्हेंट करायचं त्यांचं स्वप्न होतं, तो मी कंप्लीट केलेलं आहे, म्हणून मलाही त्यांच्याबद्दल खूप प्राऊड फील होतंय. मला आधी काही वाटलं नाही. अर्ध्यात आलो आणि माझे शोल्डर्स पेन व्हायला लागले. मी तिथं लक्ष दिलं नाही. मी रिव्हर्स क्रॉस केलं आणि त्याच्यानंतर मी कंटिन्यू स्विम केलं आणि काशाच्या खडकाजवळ आलो आणि माझे शोल्डर्स खूप दुखायला लागले, तरी मी खेचलं आणि फिनिश केलं. आर्य, जगातला पहिला इव्हेंट तू केलाय, बटरफ्लाय केलाय, नक्की काय आहे जगात? याच्या आधी कोणी केला होता का आणि कसा तू आज जगात पहिल्यांदा केलाय म्हणतो, नक्की काय आहे? मी या इव्हेंटसाठी 1 वर्ष प्रॅक्टिस करत होतो. जगात केलं आहे पण ते माझ्यापेक्षा मोठ्या वयाच्या माणसाने केलं आहे. मी जगातील सगळ्यात लहान जलतरणपटू आहे, म्हणून मी सगळ्यात लहान जलतरणपटू ठरलो आहे. अरे एक गोष्ट याच्यामध्ये की संपूर्ण थंडीचं वातावरण आहे. आता रात्रीच्या वेळेस तू सगळी ही जंप केलेली आहेस, काय नेमकी एक्सपिरियन्स केलं सर? नाही, स्विमिंगमुळे माझी बॉडी हीट झाली होती, मला थंडी जाणवलीच नाही. आता कसं वाटतंय? संपूर्ण पहिल्यांदा म्हणजे देशात तरी पहिल्यांदा पहिला मुलगा आहे, लहान मुलगा ज्याने हे इव्हेंट कंप्लीट केलं, कसं वाटतं आता? मला खूप प्राऊड फील होतंय. नवीन टार्गेट काही आहे? हां, आता जानेवारीत पण एक करायचा आम्ही ट्राय करणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद. तुझे जास्त वेळ घेणार नाही, आता तुला आराम करायचा असेल ना. हां, आणि तुला आता पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून. ठीक आहे, असंच पुढे जा आणि असंच कायम हसत राहा. थँक्यू. समोर आर्य आहे आणि त्याची फॅमिली आहे. सर्वात पहिले तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्हाला आर्याकडून ही मोठी भेट मिळाली आहे, कसं वाटतं तुम्हाला? खूप आनंद होतो आहे, कारण त्यांनी जे मला जे गिफ्ट दिले ते एक गिफ्ट असं म्हणून ते विसरू शकत नाही. कारण त्यांनी जे ठरवलं आणि म्हटलं की पप्पा तुमच्या 50 इयर्स जेव्हा होतील तेव्हा मी तुम्हाला हे स्विमिंग जे बटरफ्लाय आहे याच्यामध्ये तुम्हाला हा गिफ्ट म्हणून निर्माण देईल. ही तारीख त्यांनी ठरवली होती. त्यांनी ठरवलं 50व्या वाढदिवसाला त्याच्याकडून तुम्हाला गिफ्ट भेटले. आणि मी ऐकलंय का हा तुमचा स्वप्न होता? हो हो, हे मी गेल्या 5-6 वर्ष आधी मी स्वतः करणार होतो. काही कारणास्तव या मला वेळ न मिळाल्यामुळे ते मी करू शकलो नाही, पण त्यांनी ते त्याचा विडा उचलला आणि ते आज पूर्ण करून दाखवलं. ओके, धन्यवाद. आणि आता आईकडे जाऊया. आई, तुम्ही रात्रीपासून त्याच्या सोबतच आहात आणि त्याला चेअरअप करताय. आर्य चल, आर्य चल, आलोच पोचलोच, आता इकडं रेवसला आलो, आता पोचलोच. काय भावना होती तुमच्या मनात? आई म्हणून जे केलं, आनंद पण आहे आणि दुःख पण आहे की त्याचे पप्पा एक नॅशनलचे कोच आहेत आणि जे त्याने केलं तर आज वर्ल्डमध्ये कोणी केलेलं नाही आहे. बरेच जणांना आम्ही बोलले की एवढा लहान आहे त्याच्याकडनं काय करून घेता की तो कसं करतोय,
पण त्याला एक पप्पांचं स्वप्न म्हणून पूर्ण करायचं होतं की जे मी पप्पा करणार आहे ते मी तुमच्यासाठी करणार, मी माझ्यासाठी नाही करणार. आणि त्यांचा 50वा वाढदिवस आहे, जेव्हा तारीख काढायची होती त्या मी त्याच दिवशी करणार. पाण्याचा किती कसा फ्लो असू दे किंवा काय असू दे, पण मी करणार. तर बटरफ्लाय मी तुम्हाला बड्डेचं गिफ्ट म्हणून मी त्या दिवशी इव्हेंट करणार. आणि आई म्हणून खूप काळजावर दगड ठेवलं, अश्रू रडली, खूप रडली. आनंदाचे अश्रू होते, दुःखाचे होते. कसं म्हणजे एवढा जीव पाण्यात सोडला, त्याला समुद्राचा हवाल केला आणि त्याच्यावर तो जात होता. अगदी म्हणजे त्यावेळीचं काही म्हणजे हे करू शकतं, पण वर्षभर मेहनत घेतली, खूप त्याला सांभाळलं, खूप त्याच्यासाठी केलं. आणि त्यांनी आज जे आमच्यासाठी केलं आहे, आई बापासाठी केलं, तर आई न विसरण्यासारखं आज आहे म्हणजे आम्हाला दोघांना पण खूप. आणि असा मुलगा मी सांगते की सगळ्या आई बापांना मिळू दे आणि सगळ्या बापांची इच्छा पूर्ण करू दे. सर्व ऐकण्यासाठी इच्छुक असेल की याचा सराव कसा होत असेल? सराव त्याचा आम्ही एक 2 टाईम होते, एक सकाळी एक प्रॅक्टिस 2 तासाची यायची आणि संध्याकाळी अशाप्रमाणे 2 टाईम त्याची प्रॅक्टिस असायची. ऑल्टरनेट डेज त्याचं एक्सरसाइज, ड्रायलँड असायचं आणि स्विमिंग असायचं. ह्याच्यामध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन असायचं. याप्रमाणे प्लॅनिंग होतं आणि तसं चालायचं. आणि पप्पा समज ट्रेनिंगचा भाग आहेत, पप्पा सर्व ट्रेनिंग करतात आणि घरी वातावरण कसं असतं ते सर्व आईच्या हातात आहे. आणि सर्व आईंना म्हणजे जेवढे आपल्या आई बघत असतील त्या नक्कीच आता प्रयत्न करतील की माझ्या मुलाला देखील स्विमिंग किंवा अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट कराव्या. तर त्यांना तुम्ही एक काय मेसेज द्याल? नाही, खरंच जे आर्यनने केलं आहे ते खूप म्हणजे चांगलं आहे. आणि मग म्हणून मी मागाशी म्हटले की खरं प्रत्येक पालकाने मुलांना प्रोत्साहित करा की मुलांना कशात इंटरेस्ट आहे, जबरदस्ती करू नका. त्यांना ज्याच्यात आवड आहे त्यांना त्याच्यात सोडा आणि त्यांना त्याच्यातनं घडू द्या. प्रयत्न आपण आईबापांनी करायलाच पाहिजे की मुलं स्वतःहून करणार नाही. पण जे मी पण केले 4 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत जाऊन पूलवर बसत होती त्याला घेऊन. मी ट्युशनच्या मिसनी पण भरपूर हे केलं, स्कूलमधनं पण आम्हाला भरपूर सपोर्ट केला. शाळेत 7 ते 10ची स्कूल होती, तो 7:45 शाळेत जायचं. ट्युशनच्या मिस जिथे 5:30-6ला ट्युशन सुट्टे तिथं आम्हाला 4:30ला सोडत होतं. मी त्याला घेऊन 4 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत बसायचो. परत खाणं पिणं अगदी सगळं वेळेवर त्याला जे पाहिजे, जसे त्याला जे मिळेल, ज्याच्या प्रोटीन मिळेल किंवा कॅल्शियम किंवा काय मिळेल ते अगदी त्या याच्याने मी त्याला देत होते. आणि एक वर्षभर त्याची अगदी एवढी काळजी घेतली आम्ही ना की भरपूर म्हणजे हे केलं. वडिलांचं नाव तरी तो छातीवर घेऊन फिरतच असतो, म्हणजे आर्य किशोर पाटील हा लागतच असतो. पण आईंचं नाव ऐकण्यात सर्व इच्छुक असतील. आईंचं नाव काय? आईचं नाव वैशाली किशोर पाटील. असेच काय हसत राहा आणि त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुमचा जास्त वेळ घेणार नाही कारण का तुमची आता सगळी धावपळ आहे, सर्व खुश आहेत. आता एन्जॉय करा पुढच्या. आणि पुढं काय प्लॅनिंग आहे तुमची? त्याच्यावर आहे. त्याने जर होप्स दिलं की त्याने जर हे केलं, त्याचे कोचेस आहे, 2 कोच आहेत. इथेच भोईर पण त्याचे कोच आहे. जर त्याला करायचं असेल, त्याची इच्छा असेल तर आम्ही त्याच्या पाठीशी आहोत. नक्कीच. आणि मी आई म्हणून तर अगदी आई पाठीशी म्हणजे तो अर्धा जिंकलेलाच आहे. नक्की. आणि जेवढे माझ्या घरातले जेवढे आहेत ना सर्वांचा आशीर्वाद त्याला लागला. माझ्या आईचाच म्हणजे माझ्या एकटीच नाही, पण जेवढे त्याच्या आत्या, मावशी, काका, मामी, आजी, आजोबा आपण काल बघितले सर्व एकत्र येऊन सर्वांच्या आशीर्वादाने त्यांनी आज एवढं केलेलं आहे, सगळ्यांच्या आशीर्वादाने. तो नक्कीच पुढे जाईल अजून. थँक्यू. धन्यवाद. आता आपल्यासमोर हितेश दादा आहे आणि आपण कालपासून त्याला बघतोय, धावपलीत आहे, गडबडीत आहे. आणि आज जो आर्यन विक्रम केला आहे, जो पराक्रम केला आहे, त्याच्यासोबत दादासुद्धा होता. माझा भाऊ लागतोय, मामाचा मुलगा लागतोय. तर आज हा प्रवास पूर्ण झाला आहे. काल तुझी धावपल आजची पूर्ण झाली आणि आजचा पुढचा प्रवास पण सुद्धा मोठा आहे आपला. तर आज पुरता तुला कसं वाटतं? आज कसं वाटतं तुला? खरंच खूप खुश आहे की एवढ्या वर्षभराची मेहनत आज आम्हाला फळ म्हणून प्राप्त झाली आहे. ती जो 24 किलोमीटर इव्हेंट आम्ही कंप्लीट केला, जो आमच्या मामांची, माझी, आर्यची, सर्वात खास करून आर्यची मेहनत. कारण की त्याने केलं नसतं तर आम्ही कितीही त्याच्याजवळ करून घेतलं तरी ते 0 होतं. तो सगळ्यात जास्त मेहनत ती त्याची होती. तो खूप प्राऊड फील वाटते. आणि त्याला काय शुभेच्छा देशील? पुढे आणखीन आज 24 केले, आणखीन पुढे मोठा इव्हेंट कर, एवढ्याच शुभेच्छा देईल. तुझ्या मनात त्याच्याबद्दल काय आहे की म्हणजे अजून त्यांनी हा इव्हेंट केला पाहिजे पुढे जाऊन? काय तुझी इच्छा? माझी इच्छा अजून मोठं खूप आहे, पण ते बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवलेलं चांगलं आहे. नक्की. आणि तुला सुद्धा शुभेच्छा. असं त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा. नक्कीच. धन्यवाद. आपल्या समोर आता संतोष दादा आहे, आर्याचा भाऊ, काकाचा मुलगा भाऊ, बरोबर ना? बरोबर.
तर काल आर्या जेव्हा उडी मारली त्यांनी पाण्यामध्ये, शिवरायांचं नाव घेण्यापासून जेव्हा पोचला तेव्हापर्यंत, शिवरायांचं नाव घेतपर्यंत तू त्याच्यासोबत होतास. जेव्हा उडी मारली तेव्हा तुझ्या मनात काय होता? कसं आहे की आजपर्यंत आमच्या फॅमिलीमध्ये खूप लोक स्विमिंग करून जातात आणि हा जो विक्रम करायचा आहे तो आमच्या फॅमिलीमध्ये, तर हे जे कसं आहे म्हणजे एक दुसरे लोकांचं इव्हेंट करणं हा चॅलेंज आहे, पण स्वतःचं घरातलं सुद्धा करणं हा खूप मोठा चॅलेंज आहे. कारण सर्व लोकांचा पूर्ण जे सी स्विमर्स आहेत, जे ॲडव्हेंचर्स लवर्स आहेत, तर त्यांचं सगळ्यांचं लक्ष ह्या इव्हेंटकडे होता आणि हा इव्हेंट व्यवस्थितरित्या करणं आणि त्यांनीही व्यवस्थितरित्या पोहून पार पाडलेला आहे. तर खरोखरच आम्हाला समाधान वाटलं. याच्या पुढची काय प्लॅनिंग वगैरे काय अजून ठरवलीत? पुढची प्लॅनिंग म्हणजे कसं आहे की ह्याच्यानंतर दुसरे इव्हेंट्स आहेत, दुसरे चॅनल्स आहेत. आता इंटरनॅशनलसाठी आहे, इंग्लिश चॅनल आहे, जिब्राल्टर चॅनल आहे. म्हणजे जसं आहे त्याच्यात ह्या स्ट्रोकमध्ये तो आणखीन स्वतःचं नाव रेकॉर्ड विक्रमात करू शकतो. आणि तू सुद्धा एक, मी ऐकलं आहे का इंटरनॅशनल स्विमर आहेस, तर तुझ्याबद्दल मला काहीतरी सांग. इंटरनॅशनल स्विमर म्हणजे कसं आहे की आमच्या वडिलोपार्जित हे सगळं स्विमिंगचं आलं, नंतर हे काका लोकांनी केलं, नंतर मला सुद्धा त्यांनी ट्रेन केल्यानंतर मी सुद्धा इंटरनॅशनल USA, UK, स्पेन, जपान ह्या कंट्रीजला साठी गेलो होतो. आणि त्याच्यानंतर आता मुलगाही माझा करतो आहे आणि आता आर्य आहे. म्हणजे ही आमची परंपराच आहे की सी स्विमिंगसाठी आणि आपल्या देशाचं नाव करावं. एवढं. नक्कीच नक्कीच. धन्यवाद दादा. ठीक. यापुढे मी आपल्या ह्या इव्हेंटसाठी जे ऑब्झर्वर आलेले होते त्यांना विनंती करतो की त्यांनी ह्या इव्हेंटची संपूर्ण झालेली सुरुवात आणि शेवटपर्यंत जेवढा टप्पा काढलेला आहे त्या टप्प्यामध्ये किती वेळ घेतला ते त्यांनी जाहीर करावं अशी मी नम्र विनंती त्यांना करतो. आर्य पाटीलने 1:52 आणि त्यानंतर सकाळी 7:34 ते पूर्ण केला होता त्यांनी. आणि हा टोटल समय 5 तास आणि 40 हा इव्हेंटला कंप्लीट करायला झाला होता. त्याबद्दल मी त्याला कॉंग्रॅच्युलेशन करतो. थँक्यू. मला दिलेल्या सन्मानाचा मी खूप आभारी आहे. पण मी सांगू इच्छितो की किशोर पाटील माझ्यापेक्षा जास्त सिनियर आहेत आणि माझ्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स्ड आहेत आणि मी त्यांच्या खाली पण पोहलेलो आहे. आणि ते खूप ही इज व्हेरी हंबल पर्सन. तर त्यांना आय थिंक लोकांना माहीत नाही की माझ्याकडनं भरपूर छत्रपती अवॉर्डी स्विमर घडलेले आहेत, पण त्यांचे पहिले कोच किशोर पाटील होते आणि ते कोणाला सांगत नाही म्हणून मी सांगू इच्छितो. आर्यने फ्लाय पोहून फक्त यंगेस्ट नव्हे तर मला वाटतं माझ्या नॉलेजप्रमाणे ओपन वॉटर स्विमिंगमध्ये भारतातला तरी पहिला स्विमर असेल जो बटरफ्लाय पोहलेला आहे. आणि ज्यांना थोडंफार स्विमिंग येतं किंवा जे स्विमिंग शिकवतात त्यांना माहिती आहे की मुलांना फक्त 100 मीटर फ्लाय पोहायला सांगितलं तर किती त्रासदायक होतो. आणि किलोमीटर्समध्ये बटरफ्लाय पोहणं हे पोहण्यापेक्षा पोहण्याचा निर्धार करणं हेच एक कठीण काम आहे. तर तिथून ती सुरुवात होते. जेव्हा मला किशोर पाटील बोलले की हा बटरफ्लाय पोहणार आहे तेव्हा मी पण एक मिनिटाचा ब्रेक घेऊन जरा श्वास घेतला. म्हटलं काय चाललंय. पण मग मला माहिती की त्यांची स्विमिंग हिस्ट्री काय आहे, त्यांचे जनरेशन स्विमिंगमध्ये गेलेले आहेत आणि त्यांनी काहीतरी विचार करून हा केलेला असेल.
मला बोलले की तुम्हाला यायलाच पाहिजे, तुम्ही या, त्याला मोटिवेट करा. आणि खरंच त्याने ज्या मेहनतीने ते 5-5.5 तास काढले त्या समुद्रात, जे वेदर थंड होतं आणि त्याने कंटिन्युअस फ्लाय करणं एवढं सोपं नाही आहे एवढे तास तरी. तर माझी शुभेच्छा आर्याला की आर्या यू बीन अ गुड बॉय अँड यू डन अ ग्रेट जॉब. आणि याच्या पुढे यू हॅव ऑल ऑफ ब्लेसिंग्स फॉर द फ्युचर. डू वेल अँड आय विल बी व्हेरी हॅपी टू सी यू ॲज अ बिग ओपन वॉटर स्विमर. आणि टू पाटील फॅमिली, यू बीन डुईंग अ ग्रेट जॉब. थँक्यू व्हेरी मच. एंटायर पाटील, त्यांचं स्विमिंगमध्ये खूप कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि मी नेहमी म्हणतो की किशोर पाटील सर एवढे हंबल आहेत की ते कोणाला काही सांगत नाही की मी हे केलं किंवा मी ते केलं आहे. म्हणून कुठलंही ऑपॉर्च्युनिटी मिळेल तर मी लोकांना म्हणतो की किशोर पाटीलने भरपूर चांगले स्विमर घडवले आहेत. आणि आम्ही दोघं एकेकाळी एकत्र कोचिंग पण करायचो. तर वी गो अ लॉंग वे. सो कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन अँड थँक्यू व्हेरी मच. रात्रभर ही मंडळी त्यांच्याबरोबर होती आणि आजची थंडी एवढी कडक असताना देखील ते समुद्रात उतरले. तर 10:30 वाजलेत आणि पोचलो घरी. आर्याच्या पराक्रमाबद्दल मी काय सांगू तुम्हाला. आपण अर्धा तास झाल्यावर पायरी शोधणारी माणसं, 5 तास 40 मिनटं तो पाण्यामध्ये होता. वर्ल्ड यंगेस्ट स्विमर टू कम्प्लीट बटरफ्लाय स्विमिंग मॅरेथॉनमध्ये त्याचं नाव आहे. त्याला अवॉर्ड मिळाला आहे तो. आणि भरपूर बुकमध्ये त्याचं नाव कोरलं जाईल मोठ्या अक्षरामध्ये. आर्य किशोर पाटील, महाराष्ट्र, मराठी माणूस, आपला माणूस, आपला 13 वर्षाचा मुलगा, पराक्रमी मुलगा. आपले म्हणजे जे स्विमर होते ना ते सर्व भारी भारी स्विमर होत्या इंटरनॅशनल. म्हणजे त्यांची फॅमिलीच मोठी स्विमर आहे सर्व. कधीतरी आपण क्लास लावू त्यांच्याकडं आणि आपण पण असे खाडी बिडीत पावलं जाऊ नको बाबा, भीती वाटते. आणि समुद्राची ती भीती एकदम डेंजरस आहे. मी काय सांगू तुम्हाला त्याच्याबद्दल, तर तुम्हाला माहितीच असेल. आपण काय चावेल बिवेलच्या अर्धे भीतीनेच आपल्या दम निघल. पाण्यात काय असेल काय. डेअरिंग लागते, जिगर लागते बाबा, जिगर लागते. तर त्याच्याबद्दल मी काही जास्त बोलणार नाही. त्याला भेटलो आपण, त्याला शुभेच्छा सुद्धा दिल्या. तुम्ही बघितलं असाल व्लॉग थोडा मोठा झाला असेल कारण का पराक्रम तेवढा मोठा होता. रात्री आम्ही 8:30ला जेटीवरती गेलो होतो. आता 10:30 वाजता मी घरी आलोय. तेवढ्या तासाचा व्लॉग मी तुम्हाला काहीच मिनिटामध्ये दाखवू शकणार नाही. थोडाफार मोठा होईलच व्लॉग. कामगिरी तशी मोठी आहे, तसा व्लॉगसुद्धा मोठा असेल. तर तुमचा प्रेम आणि तुमचा आशीर्वाद आमच्या दोघांच्या पाठीशी राहू दे. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, हा ब्लॉग इथपर्यंतच. अशाच नवीन ब्लॉग आपल्या चॅनलवरती येत असतात. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू सून. काळजी घ्या. जय शिवराय.